नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंगच्या थेरी जी आहे ती पाहणार आहोत। तर हा आहे 4 टक्स ब्लाउजची ही थेरी आहे, या बाजूला ड्राफ्ट आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की थेरी जी आहे ती पाहायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जसं मी इथे डायग्राम काढलाय त्या पद्धतीने फॅब्रिक जे आहे, आता जे पण तुमचं फॅब्रिक आहे ते 2 फोल्डमध्ये ठेवायचं, किंवा जर तुम्ही पेपरवरती कटिंग करत असाल तर इथे सिंगल कटिंग घेतलं तरी चालणार आहे, पण पेपर कटिंग आपण आधी पाहिलेली आहे। सो फॅब्रिक 2 फोल्डमध्ये ठेवायचं। त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजसाठी लागणारी कोणती माप आहेत, तर फुल शोल्डर, आर्महोल, चेस्ट राऊंड, वेस्ट राऊंड, फ्रंट नेक आणि बॅक नेक डीप किती आहे त्याची मेजरमेंट लागणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, ऑन फोल्ड साईड तुम्हाला ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती घ्यायची आहे, प्लस त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन जे आहे ती घ्यायची आहे आणि मार्किंग करायचं। तर ही जी आहे फोल्डेड साईड आहे, फोल्डेड साईडने तुम्हाला ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक 1 इंच मार्किंग करायचं आहे बॅक पार्टमध्ये। त्यानंतर काय करायचं आहे, बॅक पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1 इंच मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूला इथे तुम्हाला फुल शोल्डरचं जे आहे मार्किंग करायचं। त्यानंतर तुमचं जे पण शोल्डर आहे ते मार्किंग करून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, आर्महोलसाठी मार्क करायचं। आर्महोलसाठी मार्किंग करायची तर ती कशी करायची, तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो की आर्महोलचं मार्किंग कसं, तर तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी एक फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर तुमचा जो पण चेस्ट राऊंड आहे भागिले 6 करायचा आहे तुम्हाला, आणि जे मेजरमेंट येतं त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग घ्यायची आहे किंवा अर्धा इंच प्लस करायचं। तर जसं तुमची 38 चेस्ट असेल तर भागिले 6 करा प्लस 0.5 इंच म्हणजे अर्धा इंच मार्किंग ते तुम्हाला यामध्ये ॲड करायचं, आणि आर्महोलचा जो राऊंड आहे तो मार्क करून घ्यायचा। तर इथे हे पहा, तुम्ही पाहू शकता आर्महोल राऊंड मी इथे मार्क केलेला आहे, प्लस इथे तुम्हाला घ्यायचा आहे चेस्टचा 4th पार्ट प्लस 2 इंच मार्जिन, इथे वेस्टचा 4th पार्ट प्लस 2 इंच मार्जिन। अशा पद्धतीने तुम्हाला बॅक नेकचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे, आणि बॅक पार्ट जो आहे तो पूर्ण ड्राफ्ट करून घ्यायचा। तर इथे अशा पद्धतीने फॉर्म्युले जे आहेत आपण लिहून घेतलेले आहेत। ते चेस्ट डिवायडेड बाय 4, जर चेस्टचं मेजरमेंट तुमचं इथे असणार आहे 40 इंच जर असेल, हे पहा, जर चेस्टचं मेजरमेंट तुमचं 40 इंच असेल तर भागिले 4 करा, इथे तुम्हाला 10 इंच मार्किंग मिळणार आहे। 10 इंच प्लस 2 इंच याच्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला। आता 32 इंचाची जर तुमची कंबर असेल तर भागिले 4 करून घेतल्यानंतर वेस्ट भागिले 4 तर तुम्हाला 8 इंच मेजरमेंट मिळतं, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन। अशा पद्धतीने बॅक पार्टची आपल्याला मार्किंग करायची। ते तुम्ही पाहू शकता की डाव्या बाजूला इथे एक डायग्राम जो आहे तो फ्रंट पार्टचा आपला डायग्राम आहे। तर पार्ट कोणता आहे, पहिला पार्ट होता आपला बॅक पार्ट। आता इथे तुम्ही पाहू शकता की हा आहे आपला फ्रंट पार्ट। तर 4 टक्स ब्लाऊजमध्ये जो फ्रंट पार्ट आहे तो अगदी कटोरी ब्लाऊजपेक्षा वेगळा असतो, आणि थोडासा प्रिन्सेस कटचा जो ब्लाऊज असतो त्या पद्धतीने हा पार्ट जो आहे आपण कटिंग करतो। तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण थेरी पाहूयात। आता ऑन फोल्ड साईड आपल्याला काय करायचं आहे, जर ब्लाऊज तुम्हाला फ्रंट ओपन ठेवायचा असेल तर तुम्हाला इथे ओपन पार्ट घेतला तरी चालणार आहे। जर बॅक ओपन ब्लाऊज ठेवणार असेल तर ऑन फोल्ड साईडने तुम्हाला काय करायचं आहे, इथे अर्धा इंच जी आहे मार्जिन घ्यायची, आणि त्यानंतर पूर्ण उंची जी आहे मार्किंग करायची। म्हणजे जसं की जर तुम्हाला फ्रंट ओपन ब्लाऊज ठेवायचा असेल तर अर्धा इंचाची इथे लाईन आखून घ्यायची, आणि त्यानंतर आतल्या बाजूने तुम्हाला उंचीचं जे आहे पूर्ण मार्किंग करायचं। त्यानंतर काय करायचं आहे, फ्रंट पार्टमध्ये फुल लेंथ अधिक 1.5 इंच मार्जिन घ्यायची। म्हणजे इथे जी मार्जिन घेणार आहोत आपण, तर समजा तुमच्या ब्लाऊजची उंची जर इथे 14 इंच असेल तर इथे तुम्हाला प्लस 1.5 इंच ॲड करून घ्यायची, म्हणजे किती झाली 15.5 इंच, बरोबर। 15.5 इंच इथे तुम्हाला मार्किंग जे आहे ती वाढवायची। फ्रंट पार्टमध्ये बॅक पार्टमध्ये किती घ्यायची, 14 अधिक 1 इंच म्हणजे फक्त तुम्हाला 15 इंच मार्किंग करायची। तर इथे घेताना अजून तुम्हाला 1.5 इंच म्हणजे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे फ्रंट पार्टमध्ये। त्यानंतर काय करायचं की जसं आपण बॅक पार्टमध्ये मार्क केलं तर शोल्डर मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर गळा तुम्हाला जेवढा गळा रुंदी हवी आहे तेवढी मार्क करायची। त्यानंतर आर्महोलची जी आहे ती मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायचं आहे, जसं आपण प्रिन्सेस कटमध्ये मार्क करतो तर याच्यामध्ये आपल्याला कोणती मापं लागणार आहेत, ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट लागणार आहे, आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट तुम्हाला लागणार आहे। तर सुरुवातीला काय करायचं, शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं। तर इथे तुम्ही तुमचा हा जो चेस्टचा 4th पार्ट आहे तो घ्यायचा, आणि प्लस 1 इंच घेतलं तरी तुम्हाला हे मेजरमेंट मिळतं, किंवा तुम्ही अंगावरती माप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा। तर अशा पद्धतीने हा पॉईंट तुम्हाला पहिल्यांदा मेजर करून घ्यायचा।
त्यानंतर ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट घेतल्यानंतर त्याचा हाफ पार्ट तुम्हाला इथे घ्यायचा. जर ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट 7 इंच असेल तर त्याचा अर्धा पार्ट येतो 3.5 इंच, आणि जर 8 इंच मेजरमेंट असेल तर तुमचं इथे 4 इंचावरती मार्किंग येणार आहे, त्याचा अर्धा पार्ट. तर इथे हा पॉईंट एक मेजर करून घ्यायचा. हे दोन्ही पॉईंट ज्या पॉईंटमध्ये मिळतील अशा ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, इथे वरती तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा प्लस 2 इंच मार्जिन. त्यानंतर खाली वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे. वेस्टचा 4th पार्ट घेण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे ॲपेक्स टू ॲपेक्स आपण एक पॉईंट घेतला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्हाला डार्ट घ्यायचा आहे. तर तुमच्या डार्टचं मेजरमेंट इथे तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंच घेणार आहात, 3 इंच घेणार आहात, तर साईज वाईज इथे डार्ट किती घ्यायचा हे देखील मी तुम्हाला सांगितले. पण हा डार्ट घेण्यापूर्वी आता इथे जर माझं मेजरमेंट 3.5 इंच येत असेल तर खालच्या बाजूला इथे आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं. म्हणजे इथे 3.5 येत आहे तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग करणार. इथे 4 इंच येत असेल ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट, तर खालच्या बाजूला मी इथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार. आणि त्याच्या पुढे आपल्याला समजा इथे मी 2 इंच, अंदाजे मी 2 इंचाचा डार्ट घेणार आहे, तर 2 इंचावरती मार्किंग करायचं. त्यानंतर हे मार्किंग जे आहे ते अशा पद्धतीने तिरकस आपल्याला जोडून घ्यायचं. तिरकस हा पॉईंट जोडून घेतल्यानंतर अजून एक आपल्याला पॉईंटचं मेजरमेंट करायचं आहे. हा डार्ट जर आपला 2 इंचाचा असेल तर आर्मोल साईडला काय करायचं आहे, वरचा जो आर्मोल साईडचा जो डार्ट असणार आहे आपला याच्या निम्मा म्हणजे 1 इंचाचा हा डार्ट असणार आहे. या डार्टची रुंदी जी असणार आहे ती 1 इंचाची असणार आहे. तर अशा पद्धतीने 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने, आणि 2 लाईन ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे त्या 1 इंचाचा सेंटर करायचा आणि त्यानंतर त्याचा अर्धा इंच असं डिवाइड करून तुम्हाला 2 लाईन ज्या आहेत त्या ड्रॉ करायच्या. आणि ह्या ज्या 2 लाईन आहेत तुम्हाला ह्या पॉईंटला जोडून घ्यायच्या आहे, जो आपला ॲपेक्स पॉईंट आहे तिथे. त्यानंतर अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ही लाईन मोजून घ्यायची. जेवढी ही लाईन येत आहे तेवढीच ही लाईन पण तुमची यायला हवी. अशा पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा. तर हा आकार देताना याचा सेंटर घ्यायचा आहे आणि असा आकार जो आहे प्रिन्सेस कटचा देऊन घ्यायचा. आता त्यानंतर ज्यावेळी आपण इथे प्रिन्सेस कट, इथे 1 इंचाचं जे मार्किंग आपण केलं, 1 इंचाचा डार्ट घेतला. 1 इंचाचा डार्ट जो आहे ज्यावेळी आपण एकावर एक ठेवला की इथे तुमचा आर्महोल जो आहे तो कमी होणार आहे. सो साधारण इथून खाली आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावरती एक आर्महोल जो आहे दुसरा एक्स्ट्रा जो आहे तो अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा. पहिला आर्महोल जो होता तो आपला इथे अशा पद्धतीने होता, पण ज्यावेळी आपली ही प्लेट तयार होते, प्लेट ज्यावेळी आपण एकावर एक ठेवतो त्यावेळी अजून एक आर्महोल आपला इथे तयार होतो. तर तो आर्महोल जो आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर हा आर्महोल जो ड्रॉ करून घेतला त्यानंतर इथे खाली हे जे माप आहे या मापाचं एक सेंटर घ्यायचं आहे. पहिल्यांदा सेंटर घेतल्यानंतर हे पहा इथे हा सेंटर येतो. या सेंटरच्या खाली 1 इंच आपल्याला मार्किंग करायचं आणि 1 इंच मार्किंग केल्यानंतर आता हा जो डार्ट असणार आहे आपला हा अर्धाच इंचाचा डार्ट असणार आहे या साईडचा. आणि या साईडचा जो डार्ट आहे तो काय करायचा आहे की हा जो भाग आहे गळ्यापासून खालची जो भाग आहे जेवढा आपण ब्लाऊजचा उरतो तर त्याचा सेंटर घ्यायचा आहे, किंवा हा जो पॉईंट आहे ॲपेक्स पॉईंट त्याच्यासमोर तुम्हाला हा डार्ट घ्यायचा आहे. एक्झॅक्टली सेंटर करायचा आणि साधारण अर्धा इंचाचा हा पण आपला डार्ट असणार आहे. तर हा डार्ट अर्धा इंच आणि हा डार्ट अर्धा इंच हा सर्व साईजमध्ये फिक्स असणार आहे. फक्त चेंज कुठे होईल तर हे जे 2 डार्ट आहेत आपले याच्यामध्ये साईज जी आहे ती चेंज होणार आहे. कारण चेस्ट साईज चेंज झाली तर तुमचा इथे जो डार्ट आहे किंवा टक्स आहे त्याची पण साईज जी आहे चेंज होते. टक्सची रुंदी वाढली की वरच्या डार्टची रुंदी पण तुमची वाढणार आहे. तर हे 2 डार्ट चेंज होतील आणि हे जे 2 डार्ट आहेत ते सेम असतील. तर अशा पद्धतीने हे 4 टक्सचं मार्किंग होतं आपलं. त्याचबरोबर आता हे पहा इथे जे आहे जसं प्रिन्सेस कटमध्ये आपण हा तिरकस भाग घेतो, वरच्या बाजूला इथे अर्धा इंच आणि ह्या बाजूला देखील अर्धा इंच असं पूर्ण मोजून सेम प्रिन्सेस कट प्रमाणेच तुम्हाला अशा पद्धतीने 4 टक्समध्ये देखील चेंजेस करायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं हे पहा की आपण इथे बघितलं की हुकलूक पट्टीचा सेंटर करून घ्यायचा आणि इथे मार्किंग करायचं किंवा ॲपेक्स पॉईंटच्या समोर.
त्यानंतर ॲपेक्स टू ॲपेक्स माप घ्यायचं आणि त्याचं हाफ मार्किंग करून घ्यायचं. हे सेम असणार आहे जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं थेरी, सेम जसं मी पेपर कटिंगवरती देखील एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने हा पार्ट देखील असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं वेस्ट साईडला ॲपेक्स पॉईंटपेक्षा अर्धा इंच कमी मार्क करणे, जसं मी मागे सांगितलं. दिलेल्या साईज चार्टप्रमाणे डाट किंवा टक्स मार्क करणे. आता तर इथे एक मी साईज चार्ट जो आहे शेअर केला आहे. तर हे पहा, इथे अशा पद्धतीचं जो 4 टक्स ब्लाऊज आहे त्याचं ड्राफ्ट बनवलेला आहे. आता इथे साईज दिली आहे, इथे वेस्ट दिला आहे आणि आर्महोल दिलेला आहे. तर जसं 28 ते 35 इंचामध्ये जर तुमची जी आहे वेस्ट असेल तर तुम्हाला डाट किती घ्यायचा आहे, तर वेस्टचा डाट जो असणार आहे तुमचा 2 इंचचा असणार आहे 28-35 साईज असेल तर. आणि त्यानंतर इथे पहा की आर्महोल जो आहे तुमचा, आर्महोलचा जो डाट आहे तो 1.25 असणार आहे. 36 ते 45 साईजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेस्टचा डाट जो आहे तो 2.50 घ्यायचा, आर्महोलमध्ये 1.50 येणार आहे. आणि इथे पहा तुमची इथे 46 साईजपेक्षा प्लस साईज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की वेस्टमधला जो डाट आहे, म्हणजे ही चेस्ट साईज दिलेली आहे आणि वेस्ट साईडचा जो डाट आहे तुम्हाला तो किती घ्यायचा आहे, तर 3 इंच घ्यायचा आहे. आणि आर्महोल साईडचा जो डाट आहे तो तुम्हाला 1.75 घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा चार्ट आहे, या पद्धतीने तुम्हाला डाटचं मार्किंग करायचं. आता त्यानंतर पहा की या साईजमध्ये किंवा कोणत्याही ब्लाऊजमध्ये 4 टक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हे जे अंतर असतं डाटमधलं इथून, तर हे दोन्ही जे अंतर आहे ते सेम येतं, की सेमच असतं सर्व साईजमध्ये. हे दोन्ही अंतर सेमच येणार, इकडचं आणि इकडचं. असं या पद्धतीचा जो गोल भाग येतो तो सर्व साईजमध्ये सेम असणार आहे, जे की मी तुम्हाला पेपर कटिंग ज्यावेळी केली त्यावेळी सांगितलेलं आहे. मैत्रिणींनो, इथे 4 टक्स ब्लाऊजचा जो थेरॉटिकल पार्ट होता मी टोटल तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्याचबरोबर इथे एक छोटासा साईज चार्ट देखील मी तुम्हाला डाट किती घ्यायचा आहे तर शेअर केलेला आहे. आता यामध्ये जर तुम्हाला हा थेरॉटिकल जो पार्ट आहे याच्या नोट्स हव्या असतील तर माझा व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअप लिंक दिलेली असेल तर माझ्या ग्रुपला जॉईन व्हा आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला या सर्व नोट्स मिळतील. तसेच या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या शंकांचं जे आहे निरसन झालेलं आहे असं मी गृहीत धरते. जर तुम्हाला काही अजून शंका असतील तर त्या कमेंट्स करून मला नक्की कळवा. त्याचबरोबर वेगवेगळे असेच व्हिडिओ बघण्यासाठी देखील तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जरासा जरी हेल्पफुल असेल तर मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.